नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. त्याचबरोबर नेटन स्कॉलर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण यावर्षीपासून शासनाने सुरू केलेली इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षा संदर्भात असणारे मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, आंतरराष्ट्रीय रोमन संख्याची त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या या सगळ्या संख्या आपण आधी काय केल्या लिहून घेतल्यात. आता फक्त काय करायचं आपल्याला रिव्हिजन घ्यायची. रिव्हिजन म्हणजे काय करायचं आपल्याला कोणत्या संख्याला काय म्हटलं जातं. जसं इथं बघा समसंख्या दिलेली आहे. समसंख्या कोणाला बोलतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतील त्याला समसंख्या म्हणायचं. दुसरं, ज्या संख्येला 2 न भाग जाईल, निश्चित भाग जाणे म्हणजे पूर्ण भाग जाणे या संख्येला काय म्हणायचं? समसंख्या म्हणायचं. आता समसंख्याची वैशिष्ट्ये काय आहे? सर्वात लहान समसंख्या जी आहे ती कोणती आहे? 2. सर्वात लहान समसंख्या जी आहे ती कोणती आहे? 2 आहे. याच्यानंतर विषम संख्या कोणाला म्हणायचं आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतील त्याला विषम संख्या म्हटलं जातं. दुसरी व्याख्या याची काय सांगता येईल? ज्या संख्येला 2 ने भागला असता बाकी 1 उरते. ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी किती उरणार? 1 उरणार. अशा संख्येला काय म्हणायचं? विषम संख्या असं म्हटलं जातं. आणि सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या जी आहे तर ती कोणती आहे? सगळ्यात लहान कोणती आहे? 1. 0 येईल का? नाही. म्हणजे सगळ्यात लहान विषम नैसर्गिक संख्या 1 आहे. आता क्रमवार समसंख्या यांच्या 2च्या पटीत वाढत जातात. समसंख्या पण 2च्या पटीत वाढत जातात. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अशा काय होतात? वाढत जातात. तसंच क्रमवार विषम संख्या सुद्धा काय होतात? 2च्या पटीत वाढत जातात. त्या कशा वाढत जातील? बघा 1, 3, 5, 7 2 वाढत गेल्यात. इकडे सुद्धा बघा त्या कशा वाढत जातील? 2, 4, 6, 8 त्या सुद्धा काय होतात? 2च्या पटीत वाढत जातात. म्हणजे जर का पेपर मध्ये चुकून तुम्हाला प्रश्न विचारला गेला 2 क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? कितीचा असतो? 2चा. आणि 2 क्रमवार विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चाच फरक असतो. याच्यानंतर बघा 3 क्रमवार सम तसेच विषम संख्येमध्ये सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्या यामधील 4चा फरक असतो. उदाहरणार्थ बघा आपल्याला घेता येईल 8, 10, 12 या क्रमवार संख्या दिल्या आणि क्रमवार कोणत्या संख्यात? समसंख्या. मोठी संख्या आणि लहान संख्या त्या दोघांमधला फरक कितीचा असतो? 4चा असतो. हे त्याची वैशिष्ट्ये. समसंख्या आणि विषम संख्या यांची काय आहेत? वैशिष्ट्ये आहेत. विषम संख्येमध्ये पण तेच आणि समसंख्येमध्ये पण तेच. आता समसंख्येचं एखादं उदाहरण घेतलं बघा आपण 11, 13, 15 सगळ्यात मोठी आहे. 3 संख्यापैकी 15 मोठी आहे, 11 लहान आहे. या दोघांची वजाबाकी केली किती झाली? 4. म्हणजे समसंख्यामध्ये सुद्धा आणि विषम संख्येमध्ये सुद्धा क्रमवार जर 3 संख्या घेतल्या तुम्ही तर मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्यामध्ये फरक. क्रमवार सांगितले मी 3. याच्यानंतर बघा कोणत्याही 2 समसंख्यांची बेरीज किंवा कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज ही एक समसंख्या येते. ही एक वैशिष्ट्य आहे त्याचं. कोणत्याही 2 1 अधिक 3 किती झाली? 4. विषम संख्येचं वैशिष्ट्य काय? 1 अधिक 3 बरोबर किती? 4. मग 1 विषम संख्या 3 विषम संख्या 4 ही कोणती संख्या भेटली? समसंख्या भेटली. मग कोणत्याही 2 समसंख्या जर घेतल्या तर 2 अधिक 4 किती उत्तर आलं? 6. याचा अर्थ काय? कोणत्याही 2 समसंख्यांची बेरीज जर केली तर उत्तर काय येतं? समसंख्याच येते. आणि कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज केली तरी कोणती संख्या येते? समसंख्याच येते. आता याच्यानंतर पुढचा गुणधर्म आहे याचा 2 विषम संख्यांचा भागाकार निश्चित असल्यास येणारा भागाकार हा सुद्धा काय असतो? विषम संख्या असतो. बघा 2 विषम संख्यांचा भागाकार. उदाहरणार्थ आपण विषम संख्या आणि समसंख्या यांचे गुणधर्म पाहतोय एकत्रितरित्या. 2 विषम संख्यांचा भागाकार आपण घेतला. आता तो विषम संख्या म्हणजे 117 भागिले किती? 19. काय घेतलेलं आहे? 117 भागिले 19. आता 19 ने भाग जातो का? बोला 19 ने भाग जातो का 17 ला? 117 ला 19 घेतलंय. आता 19 विषम संख्या पण आपण काय म्हटलो तिथं? 9. 117 ला 9 ने भाग जातो का? 117 विषम संख्या 9 सुद्धा विषम संख्या आहे. या विषम संख्येनं विषम संख्येला जर भागलं तर उत्तर काय येतं? विषम संख्याच येतं. विषम संख्या कोणती आहे? याला भागलं तर उत्तर किती आलं? 13. 13 9 किती? 117. आता तेच एखाद्या समसंख्येला जर विषम संख्येने भागलं आणि निश्चित भाग जात असल्यास येणारा भागाकार काय असतो? समसंख्या असतो. म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? उदाहरणार्थ 12 भागिले 3 ही वरची संख्या कोणती आहे? सम. ही 3 संख्या कोणती आहे? विषम. म्हणजे समसंख्येला विषमने जर भागलं तर उत्तर काय येतं? सम येतं. उत्तर काय येतं? सम येतं. मग तुम्हाला याचा वापर कुठे करता येतो? विभाज्यतेच्या कसोट्या पुढे शिकणारच आहेत आपण. मोठी संख्या दिली तर खाली पर्यायातून प्रश्न टाकला जातो कोणत्या संख्येला भाग जाईल किंवा कोणत्या संख्येला भाग जाईल, पूर्ण भाग जाईल असा प्रश्न टाकला जातो. आता याच्यानंतर आहे मूळ संख्या. बघा कुठला? मूळ संख्या. मूळ संख्या कोणाला म्हणायचं आहे? ज्या संख्येचा 1 व तीच संख्या स्वतः काय असेल? विभाजक. काय सांगितलं? ज्या संख्येचा 1 आणि तीच संख्या हे तिचे विभाजक असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं? मूळ संख्या असं बोललं जातं. मग 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 63, 67, 67 नंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 97. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या ज्या आहेत त्या किती आहेत? 25 आहेत. आणि त्या मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती किती आहे? 1060.
किती बेरीज आहे 1007. आता हिचे काही वैशिष्ट्य मूळ संख्येचे काही वैशिष्ट्य आहेत बघा. काय मूळ संख्येचे वैशिष्ट्य? दोन्ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. पेपर तुम्हाला असे 3 विधान दिले जातात आणि 3 विधानावरून प्रश्न टाकला जातो. त्याच्यातलं कोणतं विधान योग्य आहे? अ विधान बरोबर आहे, ब विधान बरोबर आहे, की क विधान बरोबर आहे. मग काय सांगितलं? 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 101 ही 3 अंकी सर्वात लहान, तर 997 बघा याच्यातलं सांगतोय मी तुम्हाला. 3 अंकी संख्येचा विचार केला तर 101 ही सगळ्यात लहान मूळ संख्या, परंतु कोणती आहे? मूळ संख्या आहे. आणि सर्वात मोठी 997 ही सर्वात मोठी काय आहे? मूळ संख्या आहे. मग 11 ते 100 यामध्ये 9 मूळ संख्या अशा आहेत, त्यांना ठेवायचं. 11 ते 100, 11 ते 100 यामध्ये अशा संख्या आहेत मूळ 9 मूळ संख्या आहेत. किती? 9 मूळ संख्या आहेत की त्यांची काय केली जाते? अंकांची जर अदलाबदल केली तर मिळणारी संख्या मूळ संख्याच मिळते. कोणती संख्या मिळते? मिळणारी संख्या ही मूळ संख्या मिळते. मग कोणते असे अंक आहेत किंवा कोणत्या अशा संख्या आहेत? 11, 13, 17, 31, 37, 71, 73, 79 आणि 97. या 9 संख्या अशा आहेत की त्यांची अदलाबदल केली तर आपल्याला तीच संख्या परत काय होते? मिळते. याच्यानंतर पुढचा 101 ते 200 यामध्ये 21 मूळ संख्या आहेत, त्यांना ठेवायच्या. 101 ते 200 यामध्ये किती मूळ संख्या आहेत? 21 मूळ संख्या आहेत. आपण तुमच्या याच्यामध्ये 1 ते 200, 300 पर्यंत मूळ संख्या काय केलेल्या आहेत? लिहून दिलेल्या आहेत. आता याच्यानंतर संयुक्त संख्या बघा, संयुक्त संख्या दिलेली आहे. आता या संयुक्त संख्येमध्ये संयुक्त संख्या कोणाला बोललं जातं? 1 पेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीयेत बघा, 1 पेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीयेत अशा संख्यांना काय बोललं जातं? संयुक्त संख्या म्हणतात. एक ही संख्या मूळ संख्या नाही हे त्यांना ठेवायचं. एक ही संख्या मूळ संख्या नाही. सर्वात लहान सममूळ संख्या कोणती सांगितली? 2. एक ही मूळ संख्या नाही, तसेच संयुक्त संख्या देखील नाही. विधान तुम्हाला पेपरमध्ये काय टाकतील ते? एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. एक विधान. दुसरं विधान टाकलं जाईल 2 ही सममूळ संख्या आहे. मग खाली देतील पर्याय. विधान अ बरोबर की ब बरोबर. दुसरा पर्याय विधान अ बरोबर, विधान ब चूक. तिसरा पर्याय दोन्ही चूक. चौथा पर्याय एकही बरोबर नाही. तर पर्याय कोणता आपला? पहिलाच पर्याय. तो पर्याय म्हणजे कोणता होता? 2 ही सममूळ संख्या आहे आणि एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. ओके. आता याच्यानंतर बघा संयुक्त संख्येची वैशिष्ट्ये. त्याच्या संख्या सांगितलेल्या आहेत, त्यांची काही वैशिष्ट्ये असतात. काय वैशिष्ट्ये आहेत बघा यांची? 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत? 74. 4 ही सर्वात लहान धन समसंयुक्त संख्या आहे 1 ते 10चा विचार केला तर. आणि 9 ही सर्वात लहान धन विषम संख्या आहे. विषम परंतु कोणती? संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर 10 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त समसंख्या. 2 अंकी संयुक्त समसंख्या जर विचारली तर कोणती आहे? 10. त्याच्यानंतर 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे. ते तुम्हाला पुढे उदाहरण सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज 3989 आहे. किती आहे? 3989 आहे. हे झालं संयुक्त संख्येच्या बाबतीत. आता जोडमूळ संख्या बघा. ज्या संख्येमध्ये 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला बघा, म्हणजे कुठली संख्या घ्यायची आहे? मूळ संख्यांची जोडी घ्यायची, त्यांच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? 2चाच फरक पाहिजे. अशा संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या संख्या म्हणतात. काय म्हणतात? जोडमूळ संख्या किंवा जुळ्या संख्या बोललं जातं. मग 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या ज्या आहेत तर त्या किती आहेत? 8. किती आहेत? 8 आहेत. त्यांनाच आपण काय म्हणतो? जुळ्या संख्या म्हणतो. 8च येत्या बघा, खात्री करा. किती आहेत? 8 जोड्या आहेत. उदाहरणार्थ बघा 3 व 5. याच्यानंतर काय होईल बरं? लगतची असणारी 5 व 7. या दोघांमधला फरक कितीचा आहे? 2चा. या दोघांमधला पण फरक कितीचा आहे? 2चा आहे. याच्यानंतर सहमूळ संख्या या आहेत. सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एका व्यतिरिक्त ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक या व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो. सामायिक विभाजक सांगितला यांनी. विभाजक नसतो त्या सहमूळ संख्या किंवा त्यांना सापेक्ष मूळ संख्या असं बोललं जातं. उदाहरणार्थ 15, 16, 25, 28 ह्या संख्या आहेत. आता क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. कोणत्या असतात? 1 आणि 2 कुठल्या संख्या आहेत? सहमूळ संख्या. 2 आणि 3 कुठल्या संख्या? सहमूळ संख्या. 4 आणि 5 कुठल्या संख्या? सहमूळ संख्या. याच्यानंतर बघा, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल, क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात आणि सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. हे विधान डोक्यात ठेवायचे. आपण संख्यांची वैशिष्ट्ये सांगितली तुम्हाला. याच्यानंतर बघा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 55 असते. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 30 असते. 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज 25 असते. आणि यावरून कोणत्याही पूर्ण दशकातील संख्यांची बेरीजही आपल्याला काय करता येते? पटकन काढता येते. याच्यासाठी काही सूत्र पण आपण पुढे काय करणार आहोत? पाहणार आहोत. याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या, रोमन संख्या चिन्हे.
बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे कुठली म्हटलं जातं? इंग्रजी लिपीमध्ये असणारी अक्षरं, इंग्रजीमध्ये असणारी अक्षरं कोणती? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. देवनागरी लिपी, देवनागरी लिपी म्हणजे आपली मराठी भाषेमध्ये असणारी अंक, यांना बोललं जातं. याच्यानंतर रोमन संख्या चिन्हे, जे चिन्ह संख्येसाठी वापरले जातात त्यांना रोमन संख्या चिन्ह बोललं जातं. उदाहरणार्थ IBX LCD माझा, ही ट्रिक दिली होती. IBX LCD माझा, याचा अर्थ काय? I म्हणजे 1, P म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M माझा म्हणजे किती? 1000. याच्यानंतर बघा, रोमन संख्या लिहिण्याच्या काही पद्धती, नियम आहेत. काय पद्धती आहेत ते पाहू आपण. रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये शून्य या संख्येसाठी कोणतंही चिन्ह नाही, ही एक महत्वाचा गुणधर्म आहे. किंवा शून्यासाठी रोमन मध्ये संख्या चिन्ह वापरलं जात नाही. या रोमन पद्धतीमध्ये स्थानिक किंमत नसते. रोमन पद्धतीमध्ये काय नसते? स्थानिक किंमत नसते. IVX या संख्या चिन्हांना संख्याने लिहिण्याचे नियम काही सांगितलेले होते आणि ते नियम जे आहेत ते काय होते बघा. I व X यापैकी एखादं चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. उदाहरणार्थ I I I 3 I झाले, याचा अर्थ संख्या कोणती झाली? 3, ही अशी लिहिली जाते. त्याच्यानंतर I आणि X ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळाच लिहिली जातात, त्याच्यापेक्षा जास्त वेळा लिहिली जात नाहीत. आणि 5 हे चिन्ह एका पुढे एक लिहिलं जात नाही, म्हणजे हे असं लिहिलं जात नाही, हे एकदाच लिहिलं जातं. ही म्हणजे किती? 5. याच्यानंतर I किंवा B यापैकी एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिलं तर त्याची किंमत डावीकडील संख्येत काय केली जाते? मिळवली जाते. I हे चिन्ह P किंवा X च्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून काय केली जाते? वजा केली जाते. ओके. याच्यानंतर त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कोणाला म्हणतात? ज्या संख्या टिपक्याच्या त्रिकोणी मांडणीमध्ये करता येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 1 असं, हे त्रिकोणी संख्या बोलायचं. म्हणजे टिपक्यांच्या स्वरूपामध्ये जर काढल्या तर आपल्याला हा असा काय येतो? ट्रायंगल तयार करता येतो, त्रिकोण तयार करता येतो आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? त्रिकोणी संख्या म्हटलं जातं. किंवा या मांडणी त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची लांबी कशी झाली पाहिजे? समान झाली पाहिजे. आणखी सूत्र सांगता येईल तुम्हाला. क्रमवार संख्यांची बेरीज केली तरी तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळतात. काय सांगितलं? क्रमवार संख्यांची बेरीज केली तरी तुम्हाला काय मिळतात? त्रिकोणी संख्या मिळतात. आणि त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सूत्र लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2. आपण ज्यावेळेस उदाहरण पाहणार आहोत त्यावेळेस पण घेणार आहोत. त्रिकोणी संख्याचा पाया काढता आला पाहिजे. पाया काढण्यासाठी आपल्याला दिलेली संख्या तिला 2 ने गुणायचं, येणारं उत्तर त्याच्या उत्तरापासून वर्गमूळाची संख्या कोणती जवळ आहे ते वर्गमूळ घेऊन टाकायचं. ते तिचा काय असतो? पाया असतो. म्हणजे गुणाकार लगतच्या कोणत्याही 2 संख्येचा आहे हे शोधावे लागते. याच्यानंतर चौरस संख्या. चौरस संख्या एका संख्येला त्या संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? उदाहरणार्थ वर्ग असणाऱ्या संख्या, ज्या संख्येचा वर्ग करता येतो तो वर्ग केला त्याचं वर्गमूळ निघतं, अशा संख्याला चौरस संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 4, एक ही चौरस संख्या आहे आणि 4 हे 4 टिंब, याच्यामुळे काय तयार झालं? हे असं टिंब चौरस तयार झाला आणि म्हणून याला पण काय म्हणायचं? चौरस संख्या बोललं जातं. काय बोललं जातं? चौरस संख्या. म्हणजे ज्या संख्यांचं पूर्ण वर्गमूळ निघतं अशा संख्यांना चौरस संख्या बोललं जातं. हे झाले तुमची थोडक्यात रिव्हिजन. हे आधी अगोदर काय केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यावर आधारित काही सूत्र जे आहे ते सूत्रही आपण पाहणार आहोत. काही सूत्रे म्हणून पॉईंट दिलाय आपल्याला. आता काही सूत्रांमध्ये काय करायचं आहे? इथं जे सूत्र दिलेत क्रमवार ते सूत्र थोडे डोक्यात ठेवायचे. काय सूत्र आहे बघा. पहिली संख्या, पहिलं सूत्र आहे 1 सम अधिक सम बरोबर सम. 2 समसंख्यांची जर बेरीज केली तर उत्तर किती येणार? समसंख्याचे येणार. दुसरं सम अधिक विषम, उत्तर काय येणार? विषम. उदाहरणार्थ सम 2 आहे, 2 अधिक 1 3, उत्तर किती झालं? 3, पण 3 संख्या कोणती? विषम. याच्यानंतर तिसरं सूत्र आहे विषम अधिक सम, उत्तर काय येणार? विषम. म्हणजेच 3 अधिक 2, उत्तर किती आलं? 5. चौथं विषम अधिक विषम, उत्तर किती येणार? सम. उदाहरणार्थ 1 अधिक 3, उत्तर किती आलं? 4. पाचवा प्रश्न आहे, सॉरी पाचवं सूत्र आहे सम वजा सम बरोबर काय? सम. 4 वजा 2, उत्तर किती? 2. याच्यानंतर 6 सम वजा विषम, उत्तर काय येणार? विषम संख्या येणार. सम 4 वजा 1, उत्तर किती आलं? 3. सातवं सूत्र विषम वजा सम, उत्तर काय भेटणार? विषम. उदाहरणार्थ 5 वजा 2, उत्तर किती आलं? 3. याच्यानंतर 8 विषम वजा विषम बरोबर काय? सम. आता गुणाकाराच्या बाबतीत घेऊया. सम गुणुले सम बरोबर काय? सम. उदाहरणार्थ 2 गुणुले 4, 4 दुने 8, समसंख्या भेटलीये. त्याच्यानंतर 10 विषम गुणुले विषम बरोबर काय? विषम. उदाहरणार्थ 1 गुणुले 3, किती उत्तर आलं? 3. म्हणजे ही सुद्धा संख्या कोणती झाली? विषम झाली. याच्यानंतर 11वं आहे सूत्र सम गुणुले विषम बरोबर सम. विषम गुणुले सम बरोबर सम. 13वं सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दिली. आता n म्हणजे काय? n म्हणजे काय? संख्या, शेवटची संख्या. n म्हणजे काय गृहीत धरायचं इथं? शेवटची संख्या. n दिलेली संख्या किंवा शेवटची संख्या. कळलं? पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 10 गुणुले 11 किती झाले? 10 गुणुले 11 110. त्याचे हाफ करायचे निम्म किती झाले? 55. म्हणजे पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती भेटली? 55. पुढे क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी n अधिक 1, n म्हणजे शेवटची संख्या सांगितली.
क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी n अधिक 1/2. 15वं सूत्र आहे, दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची भागिले 2 गुणिले एकूण संख्या 1 ते 10 मध्ये एकूण संख्या किती आहेत 10. एकूण संख्या काढता येते दिलेली शेवटची संख्या. मग उदाहरणार्थ असं घेतलं तर बघा याच्यासाठी 10 ते 20 या संख्यांची बेरीज किती कळलं का आता. 16 दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल सरासरी तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले किती 2. ते तुमचं कितवं सूत्र झालं 16वं सूत्र झालं. बघा 17 क्रमांकाचं सूत्र आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण 2n अधिक 1 भागिले 6 म्हणजे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग असं जर दिलं पेपर मध्ये तर सगळ्यांचे वर्ग करत बसायचं नाही, सूत्र वापरायचं. 18वं सूत्र आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. कशाची घनांची? घन करतात ना क्यूब, 1 चा घन 2 चा घन 3 चा घन म्हणजे 1 चा तिसरा घात 2 चा तिसरा घात असे. त्यांचं सूत्र आहे कंसात n अधिक 1/2 कंस पूर्ण त्याचा वर्ग करायचा. 19वं सूत्र आहे, क्रमवार समसंख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण. क्रमवार समसंख्यांची सरासरी n अधिक 1. 21वं सूत्र आहे. 21वं, दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज म्हणजे 10 ते 20 ह्या समसंख्या दिल्या त्यांच्यातल्या संख्या यांची जर बेरीज करायची असेल म्हणजे 10, 12, 14, 16, 18, 20 यांची बेरीज करायची असेल तर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले इथं एकूण समसंख्या. मग एकूण समसंख्या किती असतील 10 ते 20 मध्ये एकूण समसंख्या किती निम्म्या समसंख्या असतात निम्म्या विषम संख्या असतात बरोबर ना. मग 10 ते 20 मध्ये किती संख्या झाल्या 10 झाल्या, त्यातल्या 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या. हे एकूण समसंख्या आणि विषम संख्या आपल्याला काढता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर 22 दरम्यानच्या सर्व समसंख्यांची सरासरी पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 हे सूत्र वापरायचं तुम्हाला त्यांची सरासरी मिळून जाईल. याच्यानंतर 23 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. बघा क्रमवार विषम संख्या दिल्यात त्यांची बेरीज करायची असेल विषम संख्या 1, 3, 5, 7 यांची बेरीज करायची असेल तर शेवटचा अंक कोणता आहे 7 त्याचा वर्ग करायचा डायरेक्ट. 7 चा वर्ग किती 49. त्याने करून तुम्ही पाहू शकता त्यांची बेरीज. 24 क्रमवार विषम संख्यांची सरासरी उत्तर काय आहे n म्हणजे शेवटची जी संख्या असेल ती. आणि जनरल सूत्रात आपण काय करतो दिलेल्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज भागिले तेवढ्या संख्या. 25 एकूण सामने. आता असं उदाहरण कुठे विचारलं जातं क्रिकेटचे सामने व्हॉलीबॉलचे सामने तुम्ही खेळायला गेलेला आहात तर किती सामने होतील याच्यासाठी मग सूत्र काय n कंसात n वजा 1/2 हे सूत्र वापरायचं. नंतर एकूण हस्त आंदोलने खेळाडू आहेत खेळायला गेले त्यांनी एकमेकांचे हस्त आंदोलन केलेले सेकंड केलेलं आहे तर किती होऊ शकतात याच्यासाठी सूत्र n कंसात n वजा 1/2 हे सूत्र वापरायचं. याच्यानंतर त्रिकोणी संख्या काढायच्या. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी त्रिकोणी संख्या बरोबर n कंसात n अधिक 1/2 हे सूत्र वापरायचं. याच्या आधारे तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येतील. बघा आपला चाललेला टॉपिक आहे काही सूत्रे त्याच्यातला 28वं सूत्र आहे दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज. असा जर प्रश्न विचारला गेला पेपरमध्ये तर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. आधी आपण बघितलेल्या विषम संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या कशा काढायच्या समसंख्या कशा काढायच्या ते आपण पाहिले. आता इथं 28वं सूत्र दिलंय दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज. तर सूत्र काय आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 कंस पूर्ण गुणिले एकूण विषम संख्या. याच्यानंतर पुढचं सूत्र दिलंय बघा 29 नंबरचं दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी. काय विचारलेलं दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2. आता इथं जर तुम्हाला काय केलं समसंख्या दिल्या उदाहरणार्थ एक संख्या दिली 20 आणि दुसरी संख्या जी आहे ती दिली 21 तर अशा वेळेस काय करायचंय ही पण संख्या काय पाहिजे करायची विषमच करून घ्यायची म्हणजे 19 आणि 21 अशा घ्यायच्या विषम संख्या घेतोय आपण. याच्यानंतर बघा 30 वालं सूत्र आहे 30 नंबरचं काय दिलंय दिलेल्या विषम संख्येनंतरची एक विषम संख्या काढायला सांगितली तर सूत्र दिलेली विषम संख्या अधिक 2x. आता x म्हणजे काय एखादी संख्या दिली जाईल 10 नंतर येणारी तिसरी विषम संख्या कोणती विषम संख्या कोणती दिली 10 म्हटले मग 11 म्हटले बघा 11 नंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती तर 11 ही झाली दिलेली विषम संख्या. त्याच्या पुढे काय 2 गुणिले किती काढायला सांगितली x म्हणजे कोणती 4 म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आणि याच्यात काय करायची दिलेली विषम संख्या मिळवायची की तुम्हाला त्याचं उत्तर काय होऊन मिळून जाईल. त्याच्यानंतर 31 विषम संख्येनंतरची क्रमाने येणारी xv समसंख्या कोणती दिलेली विषम संख्या अधिक कंसात 2x वजा 1 हे सूत्र डोक्यात ठेवायचं. पेपरमध्ये तुम्हाला m ही विषम संख्या दिलेली आहे तिच्यानंतर क्रमाने येणारी 19वी विषम संख्या कोणती असाही प्रश्न टाकतील तसाही प्रश्न टाकू शकतात. यासाठी सूत्र आपण काय करायचं डोक्यात ठेवायचं.
याच्यानंतर 32 नंबर, समसंख्येनंतरची एक्सवी समसंख्या कोणती? दिलेली समसंख्या अधिक 2 गुणिले एक्स. याच्यानंतर 33 नंबरचं सूत्र आहे, समसंख्येनंतरची एक्सवी विषम संख्या कोणती? दिलेली समसंख्या अधिक कंसात 2x वजा 1. ह्या सूत्रांचा काय करायचा? वापर करायचा आणि उदाहरण काय करायचे? सोडवायचे आहे. बघा, अंक किती वेळा येतो प्रश्नचिन्ह केलेला आहे आणि याच्यातला पहिला आहे 1 ते 100 पर्यंत एक अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो एक अंक? 21 वेळा येतो. दुसरा 1 ते 100 पर्यंत एक अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? 20 संख्या आहेत. तिसरा 1 ते 100 पर्यंत एक अंक फक्त एकदाच येतो अशा संख्या किती आहेत? 19 आहेत. चौथा 1 ते 100 पर्यंत शून्य अंक 11 वेळा येतो. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. आता 1 ते 100 पर्यंत शून्य अंक असणाऱ्या संख्या 10 आहेत. किती आहेत? 10. सहावा 1 ते 100 पर्यंत शून्य अंक फक्त एकदाच येतो अशा संख्या किती आहेत? 9. म्हणजे 1 ते 100 पर्यंत शून्य अंक एकदाच येतो अशा संख्या कोणत्या आहेत? ते आपल्याला मोजता आल्या पाहिजे, त्याच्यावरून ठरवायच्या. 7 1 ते 100 पर्यंत बघा 2 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा येतात. आठवा आहे पॉइंट 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक 19 वेळा येतात. किती वेळा येतात? असणाऱ्या किंवा 19 असणाऱ्या संख्या किती आहेत? 19 आहेत. याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक फक्त एकदाच येतो अशा संख्या किती आहेत? 18 आहेत. याच्यानंतर 1 ते 1000 पर्यंत एक अंक 301 वेळा येतो. किती वेळा येतो? 301 वेळा येतो. नंतर 1 ते 1000 पर्यंत शून्य अंक 192 वेळा येतो. किती वेळा येतो तो अंक? 192. आणि 12वा पॉइंट आहे 1 ते 1000 पर्यंत 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक 300 वेळा येतात. किती वेळा येतात? 300 वेळा येतात. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला 1 ते 75 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो हे आपल्याला काय करता येणार आहे? शोधता येणार आहे. कसं शोधणार? 1 ते 100 पर्यंत माहिती आहे आपल्याला किती अंक येतात? 5. बघा बरं, 1 ते 100 कुठं आहे? इथं. किती वेळा येतो? 20 वेळा येतो. आणि आता ह्यांनी किती सांगितले? 1 ते 75 म्हटलेले आहे. 1 ते 76 ते 100 पर्यंत किती वेळा येतो? 5 हा अंक 2 वेळा येतो. 85 आणि 95 हे दोन वजा करायचे 20 मधून, म्हणजे उत्तर किती आलं? 18. डायरेक्ट कळलं? हे झालं 1 ते 100 पर्यंत अंक किती वेळा येतो हे आपण काय केलं? डायरेक्ट संख्या लिहून घेतलेली आहे. प्रत्येक वेळेस काय करायचं नाही? मोजत बसायचं नाही. बघा, झालेल्या टॉपिकवर आधारित आपण काय करूया? काही प्रश्न पाहूया, स्वाध्याय पाहूया. काय दिलंय? मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या व लहानात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरकांची बेरीज किती? यांच्यातील फरकांची बेरीज किती हे आपल्याला काढायचंय. आता बघा, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आली बरं? मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या मोठ्यात मोठी सांगितलेली आपल्याला. हे बघा, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या 999 9999. लहानात लहान 3 अंकी संख्या. आता लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती झाली रे? 100. यांची काय करायची? वजाबाकी. किती आली बघा? 9 9 8 9. हा काय झाला? फरक. आणि या फरकांची बेरीज सांगितली आपल्याला. बघा, 9 अधिक 8 अधिक 9 अधिक 9. 9 त्रिक किती झाले? 27 किंवा 9 चौक किती झाले? 34 36. 9 चौक 36. एक वजा करा, 8 दिला इथं. कळलं? म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? 9 त्रिक 27 आणि हे 8 2 30 35. एवढं उत्तर येतंय का बघा तुमचं सगळ्यांचं? ह्या फरकांची बेरीज 35 एवढं उत्तर येतंय का? खात्री का? ओके. आता याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा. हा झाला. आता दुसरा प्रश्न काय म्हटलंय? लहानात लहान. बघा प्रश्न काय दिलाय? लहानात लहान 5 अंकी संख्या. आता लहानात लहान 5 अंकी संख्या म्हणजे कोणती येणार आहे बघा? 1 2 3 4 हे लहानात लहान 5 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. आता मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती येणार आहे? हे झाली मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. यांच्यातील फरक विचारला आहे. मग वजाबाकी करायची यांच्यातल्या फरकातून. बघा, शेवटी किती आहे? 0 10 झाले 1. इकडे किती? 9 9. 9 मधून 9 गेले 0. 9 मधून 9 गेले 0. आणि इकडे 10. आता हातचा घेतला होता, किती राहिले? 9. म्हणजे 9 वजा 1. हे त्याचं काय असणार आहे? उत्तर. हे उत्तर आहे त्याचं. हे त्याचं उत्तर.
याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? याच्या आधी आपण काय केलंय, लिहून घेतलेलं आहे. मग अगोदर काय करावं लागेल, 1 ते 100 पर्यंत बघा, 1 ते 100 पर्यंत 7 अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो? 20 वेळा. बरोबर. आता ह्यांनी काय म्हटलंय, 2 अंकी संख्यामध्ये म्हटलंय, किती? 2 अंकी संख्या आपल्या 1 ते 100 मध्ये. मग आता 1 ते 9 मधला वजा करावा लागेल. मग 1 ते 9 मधला 1 वजा करावा लागेल. म्हणजे 20 मधून 1 गेला, किती राहिला? 20 मधून 1 गेले, किती राहिले? 19. हे त्याचं काय झालं, उत्तर. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं? 19 भेटलं. कळलं? आता चौथा प्रश्न दिसतोय सगळ्यांना? बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी. चौथा प्रश्न, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या सांगितली. कुठली संख्या सांगितली आहे? संयुक्त विषम संख्या. म्हणजे बघा कोणती आली? 2 अंकी संयुक्त विषम संख्या जी आहे ती कोणती आहे? 15. कोणती आहे? 15. नंतर सर्वात मोठी सम असलेली पण मूळ संख्या असलेली संख्या कोणती आहे? 2. कोणती आहे? 2. आणि यांचा काय करायला सांगितलंय? गुणाकार. म्हणजेच 15 गुणिले 2 बरोबर किती? 30. हे त्याचं काय भेटलं? उत्तर. कळलं? आता इकडे या, 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आपल्याला. मग आपण काय केलं होतं बघा, अगोदर किती पर्यंत सांगितले? बोला पटकन. 1 ते 90 पर्यंत घेऊ. मग 1 ते 90 पर्यंत संख्यांची बेरीज कशी काढली जाते? 1 ते 90 पर्यंत संख्यांची काय करायची आपल्याला? बेरीज. शेवटची संख्या किती आहे? 90. तिला घ्यायचं. बघा 90 गुणिले 91 भागिले किती? 2. का सूत्र देऊन टाकू? हे बघा इथं सूत्र काय आहे? n कंसात n अधिक 1 भागिले 2. आणि n म्हणजे काय? शेवटची संख्या. n म्हणजे काय? शेवटची संख्या. मग बघा 90 कंसात 90 अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2. या 2 न 90 ला भागलं, उत्तर किती आलं? 45. आणि गुणुले किती? 91. मग 45 गुणिले 91 किती उत्तर आलं बघा? 4095. 40 55 हे त्याचं उत्तर आलं. बरोबर. पण इथं 1 ते 90 पर्यंत काढलंय. आपलं टार्गेट आहे 21 ते 90. मग आता काय करणार तुम्ही? 1 ते 20 पर्यंतचं काढून घेऊ. 1 ते 20 पर्यंतचं कसं काढणार? सेम याच्यासारखंच. 20 गुणिले 21 भागिले 2. याला भागलं, किती उत्तर आलं? 10. म्हणजे उत्तर बघा 10 गुणिले 21 210. मग आता याच्यातून 1 ते 90 मधून 1 ते 20 पर्यंतची संख्या काय करायची? वजा करायची. ते तुमचं उत्तर असेल. कळलं? मग इकडं नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय? 40 95 वजा 210. यांची वजाबाकी केली तर उत्तर तुम्हाला मिळणार आहे 38 85. म्हणजे 3885 हे त्याचं उत्तर असेल. कळलं? आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आपला, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात लिहा. मग याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दिली होती. काय? IPX LCD माझा. मग I चा अर्थ 1, P चा अर्थ 5, X चा अर्थ 10, L चा अर्थ 50, C चा अर्थ 100, D चा अर्थ 500 आणि M चा अर्थ 1000. मग सांगा 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहिलं जातं? D. म्हणजे याचं उत्तर काय भेटलं? D. कळलं? म्हणून IBX LCD माझा हे डोक्यात ठेवायचं. कोणाचा LCD आहे? माझा. आता पुढे जाऊया. 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये काय करायची आपल्याला? लिहायची आहे. मग 55 कशी लिहिणार? आधी 55 या संख्येची फोड करता आली पाहिजे. 50 अधिक 5. बरोबर. मग 50 ला कोण? L. आणि 5 ला कोण? P. म्हणून याचं उत्तर काय भेटलं? LP. हे झालं याचं उत्तर. कळलं? आता 8 नंबरचा प्रश्न आहे बघा. CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कळतं ना, त्याला इंग्रजी अंक बोलतात. आता लक्षात घ्या, इथं लिहून दिलंय C म्हणजे काय? 100. दुसरा C म्हणजे काय? आता ह्याला बेरीज करावं लागेल 100. बरोबर. याच्यानंतर पुढं IX म्हणजे काय? 10 प्लस आणि हा IX म्हणजे किती? 9. IX म्हणजे किती? 9. हे रोमन संख्या कशी द्यायची त्याचे नियम लिहून घेतलेले, त्याचा वापर करायचा आहे. मग आता बघा या सगळ्यांची बेरीज करायची आहे. किती बेरीज झाली सगळ्यांची?
100 200 200 10 9 219. त्यांनी काय प्रश्न विचारलाय आपल्याला? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजी अक्षरामध्ये. कळलं? याच्यानंतर बघा 47 वजा 10 47 वजा 10 उत्तर किती आलं? 37. बरोबर. आता या 37 ची फोड करायची आपल्याला. कशी करणार 37 ची फोड? 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 7. मग आता संख्या चिन्ह जे आहे बघा, 10 ला x 10 ला x 10 ला x आणि 7 ला रोमन मध्ये कसं लिहिलं जातं? 5 ला v आणि i ला 1 ला i म्हणजे कसं लिहिणार सांगा? इथं x हा 5 आणि हा झाला 7. हे झालं रोमन संख्या चिन्ह. कळलं? म्हणजे इथं जे प्लस केलंय त्याच्याऐवजी काय करायचं? जोडून घ्यायचं संख्याला. ओके, हे त्याचं उत्तर. कोणाला प्रॉब्लेम आता? 47 वजा 10 या वजाला त्याचे उत्तर रोमन संख्या चिन्हातल्या तर कसं लिहिलं जातं? हे असं आणि x चा अर्थ बघायचं काय दिलेलं आहे? 10. म्हणून डोक्यात एकच टिक ठेवायची, IVX LCD माझा. आणि हे कसं दिले तुम्हाला? चढत्या क्रमाने दिले तर उतरत्या क्रमाने दिले? चढता क्रम आहे हा. तुम्हाला पेपरमध्ये इथे एखादा असाही प्रश्न टाकतील, हे इंग्रजीतले नाही रोमन मध्ये लिहून तिला सांगतील चढत्या क्रमानं मांडणी करा किंवा उतरत्या क्रमानं मांडणी करा. ती तुम्हाला काय झाली पाहिजे? जमली पाहिजे. दहावा प्रश्न आहे बघा, x प्लस PIIR यांची बेरीज करायची आपल्याला. काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग अगोदर काय करता येईल तुम्हाला बघा, x म्हणजे काय झाले रे? x ला काय म्हणतो? 10 म्हणजे 10 20 30 प्लस ix म्हणजे कोण? 9 प्लस इकडं 5 6 7 8 म्हणजे हे किती झाले? 39 अधिक 8. 39 अधिक 8 किती झालं उत्तर? 37. 37 का 47? किती झालं? 47. 47 होईल. ओके. याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, सरळ रूप द्या. M म्हणजे माझा, माझा म्हणजे कोण? LCD माझा 1000. LCD D म्हणजे कोण? 500 गुणुले C म्हणजे कोण? 100. बरोबर. मग हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, ह्या 5 न ह्या 10 ला भागलं, उत्तर आलं 2 म्हणजे 2 गुणुले 100 याचा अर्थ किती? 200. आणि 200 ला रोमन मध्ये कसं लिहायचं? 100 अधिक 100 म्हणजे CC. जर तुम्हाला रोमन मध्ये विचारलं तर रोमन, आणि जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये विचारलं तर आंतरराष्ट्रीय संख्या. आता पुढचा प्रश्न बघा, हे त्याचं उत्तर, हे याचं उत्तर. आता 2 11 13 17 या संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? 2 3 मूळ संख्या आहेत, 2 सम आणि मूळ संख्या आहेत. मग याला आपण काय म्हणू शकतो? मूळ संख्या. 13वा प्रश्न, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती दिली? 153 दिलेली आहे. बघा 3 क्रमवार आहे, त्यांची बेरीज किती? 153 आहे. आता या कोणत्या संख्या त्या माहित नाही आपल्याला. आपण काय करू? या 3 न डायरेक्ट 153 ला भागू ना. 3 क्रमवार म्हणलेत 153, यांची काय केली? बेरीज दिलेली आहे. मग भागून घ्या 3 ला. किती उत्तर आलं? 3 5 15 आणि 3 1 3. ओके. म्हणजे संख्या कोणती मिळाली? आता ही आपल्याला 49 ही संख्या मिळाली. 49 संख्या कोणती आहे? 51 संख्या मिळाली 3 न भागल्यानंतर. बरोबर. आणि यांनी काय म्हटलंय? त्यापैकी मधली संख्या कोणती? 3 क्रमवार विषम संख्या म्हटली. मग 3 क्रमवार विषम संख्या घेतल्या तर कोणत्या कोणत्या येतील सांगा बरं? 3 क्रमवार विषम संख्या ज्या आहेत, आता ही तुम्हाला डायरेक्ट मधली संख्या मिळाली. ही डायरेक्ट काय मिळाली? मधली संख्या मिळाली. मग ही जर मधली संख्या असेल तर क्रमवार संख्या ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत? क्रमवार संख्या बघा 49 51 आणि 53 आणि ही झाली मधली संख्या डायरेक्ट. आणि जर बाय प्रोसिजर जायचं म्हणलं तर काय म्हणताय माहितीये का? क्रमवार आधी विषम संख्या घ्यावी लागते. कोणती? ही एक विषम संख्या घेतली तर दुसरी विषम संख्या कोणती व्हायला पाहिजे? n अधिक 2 n अधिक 4. कळलं का? मग n1 बघा ही 1 होईल, ही 1 अधिक 2 म्हणजे कोणती झाली? 3 आणि ही कोणती झाली? 5. त्या क्रमवार झाल्या. मग ह्यांचं म्हणणं काय? यांची बेरीज किती दिलेली? त्यांनी 153 दिलेली आहे. मग आपल्याला यांची बेरीज दिलेली आणि यांची काय करायची? सांगितली मधली संख्या. मग ह्यांची तुम्हाला काय करावं लागेल बरं? तिघांची बेरीज गुणाकार करून भागाकार करायचं, म्हणून संख्या काढायची, करून त्याच्यात काय करायचंय? उत्तर टाकून द्यायचं. कळलं? मग आता लहान, मधली आणि कडची म्हणजे या तुमच्या कोणत्या संख्या भेटल्या? 51 जी आहे ती तुमची काय भेटलेली आहे? मधली संख्या भेटलेली आहे. आता याच्यानंतर 14वा प्रश्न बघा काय दिलेला आहे.
1 ते 75 पर्यंत 1 ते 75 पर्यंत 5 अंक किती वेळा येतो? आपण काय केलं होतं बघा, 1 ते 100 पर्यंत 5 अंक किती वेळा येतो? बोला किती वेळा येतो? 20 वेळा येतो. लिहून घेतलंय. आता आपल्याला 75 सांगितले त्यांनी, 75च्या पुढे सांगितले 76 ते 100. 76 ते 100 मध्ये कोणते? 85 आणि 95. 5 हा अंक किती वेळा येणार? 2 वेळा येणार. यांची वजाबाकी करा. 18 म्हणजे 1 ते 75 पर्यंत जो अंक आहे 5 हा किती वेळा येणार? 18 वेळा येणार. कळलं? आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तर सूत्र काय आहे? क्रमवार नैसर्गिक संख्या बघा. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1 भागिले 2. हे सूत्र दिलं डायरेक्ट तुम्हाला आणि या सूत्राचा वापर करून सोडवायचे. बघा काय करता येईल मग? 30 गुणुले 31 भागिले 2 याला भागलं, उत्तर किती आलं? 15 आणि 15 गुणिले 31 यांचा गुणाकार करायचा. यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. किती आला? 465. कळलं? मग अशी बी असं गणित दिलं होतं 21 ते 100 पर्यंत असा काहीतरी प्रश्न होता बघा, 90 पर्यंत. आता बघा याच्यात पहिल्या 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. मग काय करायचं? डायरेक्ट 40 गुणिले 41 भागिले 2. जी संख्या दिली शेवटची ती घ्यायची, त्या पुढची संख्या घ्यायची, दोघांचा गुणाकार त्यांची हाफ. याला गुणलं 20 आणि 20 गुणिले 41 किती उत्तर आलं बघा? 0 बे 1 बे आणि बे चौक 8 820. किती उत्तर आलं? 820. 40 दिलेलं आहे. एवढं उत्तर आलं, खात्री करा एकदा. याच्यानंतर 17वा प्रश्न. पहिल्या 24 नैसर्गिक संख्यांची सरासरी. काय बघा? पहिल्या 24 नैसर्गिक संख्यांची सरासरी. आता नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल, नैसर्गिक संख्यांची सरासरी, तर काय सूत्र आहे? नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर काय सूत्र आहे? बघा जरा पुस्तकात दिलेलं आहे का? बघा खात्री करा. n अधिक 1/2 म्हणजे 24 अधिक 1/2. 24 आणि 1 25. 25/2 25 निमपट किती झाली? 12.5. कळलं? आता पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी जी आहे तर ती किती? हे बघा इथं सूत्र दिले डायरेक्ट 5 अधिक 1/2. 5 अधिक 1/2 बरोबर किती? 3. या 2 न 6 भागलं बेत्री 7 म्हणजे उत्तर किती आलं? 3. कळलं? पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवारच येतात, ते काय मागे पिछे येत नाही. कळलं का? म्हणून 5 अधिक 1 6/2 भागिले उत्तर किती आलं? 3. कळलं? असे प्रश्न तुम्हाला काय करता येतील? याच्या आधारे सोडवता येतील.